नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आज मी उपवास आहे माझा. तर रात्रीच मी साबुदाणा भिजत घातला होता आणि सगळे कामं घरातली करून झाली, आवरावर केली, देवपूजाही करून घेतली आणि मग खिचडी तयार करायला घेते आता. तर साबुदाणा थोडासा जास्त भिजत घातला आहे का तर आहोंना आणि मल्हारला भयानक प्रचंड खिचडी आवडते साबुदाण्याची, म्हणून थोडीशी जास्तच भिजत घालते. मला थोडीशी ॲसिडिटी झाल्यासारखं होते, त्याच्यामुळे मी जास्त अजिबात साबुदाणा खिचडी खात नाही आणि त्यांच्यासाठी मात्र करते. घरातली पूजा तर मी करून झाली होती, पण मला शुक्रवारची मांडणी करायची होती आणि त्याच्यासाठी खाऊचे पाणी लागणार होते, तर तेच माझ्याकडे नव्हते. तर आहोंना म्हटलं येता येता आणा, का तर पाऊस भरपूर सुरू होता आणि मला जाणं खाली शक्य नव्हतं आणि सोबत मल्हारला पण घ्यायचं असतं, त्याच्यामुळे मला अजिबातच खाली जाणं होत नाही पावसामध्ये. आणि छत्री पण ना कोणीतरी बाहेर ठेवली होती दाराच्या, तर कोणीतरी चोरली, त्याच्यामुळे बाहेर तर बिना छत्रीचं तर आता जाताच येत नाही. म्हटलं संध्याकाळी पूजा करावी, येताना पानं घेऊन या म्हटलं आणि मग बाकीची कामं करायला घेतली, जसं की फरशी पुसणे, बाकीचं आवरावर, त्याला झोपवणे हे करायला घेतलं. आणि आज मला आवरायचं होतं आहोंचं कपाट, का तर माझं कपाट मी आदल्या दिवशी आवरून घेतलं होतं. तर त्यांचं म्हणणं होते की तुझ्या एकटीचंच तू काम केलं, माझं केलंच नाही, माझं कपाट कोण आवरणार. तर आज म्हटलं तुमचं कपाट मी आवरून घेते. तर पहिला कप्पा म्हणजे त्यांचं सेक्शन होतं, तर त्यात त्यांचे सगळे शर्ट पॅन्ट जे काय आहे ते जुने पुराणे पण काही कपडे होते, ते पण काढून कुणाला तरी द्यायला म्हणून साईडला करून ठेवले. त्यांचे जुने वगैरे कपडे, इस्त्रीचे सगळे कपडे काढून एक साईडला ठेवले. तर आज मला हे काम करायचं होतं. सगळे कपडे पहिल्यांदा बाहेर काढले आणि मग त्यांचा कप्पा स्वच्छ करून घेतला. मला मल्हारचा पण कप्पा आवरून घ्यायचा होता, पण म्हटलं पहिल्यांदा त्यांचा आवरावा आणि नंतर त्याचं घ्यावं, का तर त्याचे जन्मल्यापासूनचे पण काही कपडे मी अजून ठेवलेले आहेत, का तर त्याचे छोटे छोटे कपडे मला बघायला खूप आवडतात, म्हणून मी त्याचे कपडे जरा जपूनच ठेवलेले आहेत. नंतर बघू, जरा मोठा झाला की साईडला काढून ठेवेन आणि कुणाला तर देईन, नाहीतर त्याचं काहीतरी बनवून तरी घेईन आठवण म्हणून. आणि खूप छान छान मी त्याचे कपडे घेतले होते आणि त्याला आता ते बसत नाहीत आणि तो लहान असताना त्याला ते घातले पण गेले नाहीत नीट, तसेच्या तसे नवीन आहेत. म्हणून म्हटलं चला आज पहिल्यांदा आहोंचा कप्पा नीट करावा आणि मग त्याचा पण करायला घ्यावा. मल्हारच्या आणि माझ्या कंपॅरिझनमध्ये आहोंना थोडेसे कपडे कमी आहेत. मला आणि मल्हारला प्रचंड कपडे आहेत, माझ्या साड्या, ड्रेस आणि मल्हारचे कपडे भरपूर आहेत. माझं तर एक अख्खं कपाट आहे आणि ह्या दोघांचं एक कपाट आहे, त्यात मल्हारचा कप्पा आणि आहोंचा कप्पा असा वेगळा डिवाइड केला आहे. आमच्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये त्यांना कपडे थोडेसे कमी आहेत, पण त्यातल्या त्यातच त्यांचे जुने पण कपडे आहेत जे त्यांना आता बसत नाहीत. पूर्वी बसायचे, तर ते थोडेसे साईडला काढून ठेवले. आणि आमच्या इथे आजकाल असं होतं आहे की जुने कपडे अजिबातच कोण घेत नाही आहे, त्याच्यामुळे कुणाला द्यावं आणि कुणाला नाही हा प्रश्न खूप पडतो. मग मी आजकाल काय करते, एका पिशवीमध्ये साईडला कपडे काढून ठेवते आणि गावाकडे नेऊन देते, तिथे कोण वापरेल ते वापरेल असं म्हणून. तर त्यांच्या कप्प्यात मला मल्हारचा छोटासा टी शर्ट आणि त्याची छोटीशी चड्डू भेटली, तेव्हा किती सुंदर वाटते मला ना. खूप असं एकदम जुने दिवस आठवले की त्याला मम्मीने नाही 3 महिन्याचा असतानाचा घेतलेले टी शर्ट आणि त्याची चड्डू होती, तर ते बघून मला ते दिवस आठवले. आता बघा, तुम्हाला बोलत बोलत माझा कप्पासुद्धा नीट करून झाला होता. मल्हारचा कप्पा जरा नीट करायचा होता, पण मल्हारच उठून बसला, ते कामच राहून गेलं. त्याच्यानंतर मला भाजीसुद्धा नीट करायची होती. आहोंनी मला संध्याकाळी भाजी आणून दिली होती, पण खूप लेट झाला होता म्हणून मला नीट करायला चान्सच भेटला नाही. तर आता ती नीट करायला बसली होती. माझ्या आवडीची सिरियल बघत मी आता भाजी नीट करणार आहे. जसं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं तसं माझं टी व्ही बघणं थोडंसं प्रमाण कमी आलेलं आहे, नाहीतर मी पहिले खूप टी व्ही सिरियल्स वगैरे बघायचे. यूट्यूबमुळेच नाही, पण मलासुद्धा टी व्हीवरती त्याचे कार्यक्रम बघत असतो, त्याचं कोकोमेलन वगैरे, त्याच्यामुळे मला टी व्ही बघायला चान्सच भेटत नाही. वाट बघत असते तो तर कधी झोपेल, कधी मला चान्स मिळेल. पण ज्यावेळेस तो झोपतो त्यावेळेस माझं एडिटिंगचं वगैरे मी काम करून घेते, घरातली बाकीची कामं आवरून घेते, त्याच्यामुळे माझा टी व्ही बघायचा हा राहूनच जातो. आणि मग अशाच माझ्या सिरियल पुढे पुढे जातात आणि मी तसेच मागे राहते. तर कधीतरी वेळ भेटला ना तरी एखादा एपिसोड तर भाजी एवढी चांगली होती ना, त्याच्यामुळे पटापट भाजी माझी निवडून झाली. अजिबात घेवड्यामध्ये तर आळे वगैरे काहीच नव्हत्या. तर भाजी निवडल्यानंतर मला संध्याकाळच्या शुक्रवारच्या पूजेची मांडणीसुद्धा करायची होती. तर पहिल्यांदा हे काम आवरून घेतलं आणि मग 5-5:30 वाजता पूजेची मांडणी करायला बसले होते.
आता शुक्रवारच्या पूजेची मांडणी कशी करायची हे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ही मांडणी कशी करतात ते मी व्हिडिओमध्ये सांगत बसणार नाही, का तर व्हिडिओ खूप मोठा होतो. जर कोणी शुक्रवार करत असेल किंवा नसेल आणि त्याची माहिती त्यांना पाहिजे असेल तर वैभवलक्ष्मीचं जे पुस्तक आहे ना ते तुम्ही विकत घ्या आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण विधिवत सगळी माहिती दिलेली आहे. तशीच मी पण पूजा करते. जर कोणाची इच्छा असेल ही पूजा करण्याची तर त्यांनी ते पुस्तक घ्या. आणि तर अशा पद्धतीने हळदी कुंकू वगैरे लावल्यानंतर मी स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर मी धूप लावला आणि धुपाचा सुगंध एवढा घरात पसरत होता ना की काय सांगू. खूप छान धूप होता. भीमसेनी कापूरचा हा धूप होता, मी सिटीतून आणला होता. तर धूप ओवाळून झालं देवाला. त्याच्यानंतर मला वाचनसुद्धा करायचं होतं. तर खूप छान कथा आहे ही. जर कोणी वाचत असेल ना तर त्यांना माहितीच असेल. खूप छान कथा आहे. एकदम वाचायला बसले ना की एकदम त्या कहाणीमध्येच आपण गेल्यासारखं वाटतं. गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रतापेक्षा थोडीशी वेगळी पूजा मांडणी आणि वेगळंच पुस्तक असतं हे, आणि त्यातली कहाणीसुद्धा वेगळी आहे. वाचताना ना खूप मन तल्लीन होतं. वाचन झाल्यानंतर आम्ही तिघांनी मिळून आरतीसुद्धा करून घेतली वैभवलक्ष्मीची. आरती झाल्यानंतर भीमसेनी कापूरचा जे धुनी असते ती पूर्ण घरातून फिरवली. त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर आज स्वयंपाकामध्ये मी पनीरची भाजी बनवणार होते. मी पनीरची भाजी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने करते. मागच्या वेळेस एकदा मी पनीरची भाजी कशी बनवते याचा डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता ते मी सांगत बसणार नाही, का तर मला एकाच टाईपची पनीरची भाजी येते आणि तशाच पद्धतीने मी बनवते आणि आहोंनासुद्धा अशीच आवडते. म्हणून मी या व्हिडिओमध्ये ते शेअर केलं नाही. जर तुम्हाला ह्या रेसिपी पाहिजे असेल तर मी तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथून तुम्ही बघू शकता. पनीरच्या भाजीमध्ये आज मी बटर घातले, का तर बटर घातल्यानंतर पनीरची भाजी खूप छान लागते म्हणून. त्याच्यानंतर मला बनवायच्या होत्या कोथिंबीरच्या वड्या. आता कोणी कोथिंबीरच्या वड्या डायरेक्ट ताटावरती थापून करतो, कोण असे रोल करून करतं, तर कोणी असं हातामध्ये मुटके वगैरे करून करतं. तर मला अशा पद्धतीचे जमतात आणि पटापट होतात. आणि मला पटकन स्वयंपाक आवरून घ्यायचा होता, का तर मला एवढी भूक जाम लागलेली की काय सांगू. उपवासाच्या दिवशी ना दिवसभर काय वाटत नाही, पण संध्याकाळी खूप भूक लागते. तर त्याच्यामुळेच मला पटापट सगळी कामं आवरून घ्यायची होती. एकदम कोथिंबीरचे वडे असे उकडून छान घेतले होते. त्याच्यानंतर तळूनसुद्धा घेतले आणि एवढे मस्त झाले होते कोथिंबीरच्या वड्या की काय सांगू. पनीरची भाजीसुद्धा खूप मस्त झाली होती. सगळी कामं आवरून झाल्यानंतर पटकन जेवायला घेतलं. तर आज मस्त एक पिक्चर आला होता, तर तो बघतच आज जेवण करायला घेतलं होतं. तर या व्हिडिओमध्ये एवढं. कसा वाटला हा माझा शुक्रवारचा ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.